सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांची बैठक सुरू। काल उदय सामंत यांच्या उपस्थितीमधील सरकारसोबतची बैठक निष्फळ। शिंदेंच्या आजच्या बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता। एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। गोपीचंद पडळकर यांच्यासह गुणरत्न सदावर्ते आणि एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। पिंपरी चिंचवडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात प्रवाशांचा संताप। गणेशोत्सवाच्या काळामध्ये सामान्यांना वेठीला धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा प्रवाशांचा आरोप। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं राज्यातील जनतेचे मात्र मोठे हाल। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर। संपामध्ये सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। तर संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्या देखील सूचना। सिंधुदुर्गमध्ये एसटी संप दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र। आज 130 पैकी 66 फेऱ्या रद्द। चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल। भंडाऱ्यामध्ये एसटी वाहतूक हळूहळू आता पूर्वपदावर। सकाळपासून बसेस सुरू। कोर्टानं संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात। बीडच्या परळीमध्ये आज देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप। परळी आगारातील 230 फेऱ्या रद्द। 2 दिवसात 22 लाख रुपयांचं नुकसान। नंदुरबारमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच। आतापर्यंत 1500 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द। तर खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट। एसटी कर्मचारी संपाचा चंद्रपूरमध्ये प्रवाशांना मोठा फटका। 198 बस फेऱ्या रद्द। प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। गोंदियामध्ये दुपारनंतर बस सेवा सुरळीत। जिल्ह्यातील सर्व आगारातील बस सेवा 100% सुरू। बसस्थानकामध्ये प्रवाशांची रेलचेल। कोथरूडमधील भाजप कार्यालयाबाहेर लाडक्या बहिणींची गर्दी। फोनवरून मतदारांना योजनेसाठी बोलवलं जात असल्यानं गोंधळ। बदलापूर प्रकरणातील आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक। दुसऱ्या पॉस्को गुन्ह्यामध्ये अक्षय शिंदेला पुन्हा एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट। दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टामध्ये स्टेटस रिपोर्ट दाखल। अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य। जनशताब्दी तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार। गणेशोत्सव काळामध्ये प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले। 1,18,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।